भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम। महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम। परमात्मा एक। माझा अनुभव परमेश्वरी कृपेचा साक्षात्कार घडला। मुलाला दंश केलेल्या विंचूचा विष 2 तासात उतरला। माझे नाव सौ. सुलभा भगवानजी तुळसकर आहे। आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा दुसरा अनुभव सादर करीत आहे। माझ्या कुटुंबामध्ये मी, माझे पती, सासू, सासरे, दीर, जाऊ व 2 मुले असे एकूण 8 सदस्य आहेत। ही घटना 2006 या वर्षीची आहे। तेव्हा आमचा संयुक्त परिवार होता। आमच्या घरी पशुपालनाचा व्यवसाय आहे। जनावरांचा चारा म्हणजेच गवत व तणस शेतातून आणावे लागत असे। महानत्यागी बाबा जुमदेवजींनी स्वप्रयत्नाने व स्वतःच्या कष्टाने ही दैवी शक्ती प्राप्त केली व आपण सर्व सेवकांना हा मानवधर्म स्थापन करून दिला। आपण नेहमी म्हणतो की आपल्या मार्गात बाहेरबाधा चालत नाही व साप विंचूचे विष आपण स्वतः उतरवू शकतो, हे सत्य आहे। यावरील अनुभव मी स्वतः अनुभवला आहे। 2006 मध्ये पावसाळ्यात माझा मोठा मुलगा चिरंजीव भावेश तुळसकर हा 2.5 वर्षाचा होता व लहान मुलगा 15 दिवसाचा होता। माझ्या पतीने नेहमीप्रमाणे त्याही दिवशी शेतातून गाईसाठी गवत आणले होते। गवत वगैरे गाईला दिले आणि सायंकाळ झाली। मी लहान मुलाला प्रिन्सला मांडीवर घेऊन दुधामध्ये गुट्टी उगाळून पाजत होती। त्यावेळेला भावेश खूप मस्ती करीत होता। भावेशचे आजोबा श्री नीलकंठजी तुळसकर हे दिवाणावर झोपले होते। भावेश त्यांच्याजवळ जाऊन खूप मस्ती व खोड्या करीत होता। त्यांना त्याचा खूप राग आला व त्यांनी चिडून भावेशला लाथ मारली। तो रडत रडत आजीजवळ सौ. तुळसाबाई तुळसकर यांच्या जवळ गेला। आजी अंगणामध्ये खाली जमिनीवर बसली होती। माझ्या सासूबाईने त्याला जवळ घेतले आणि काय झालं असे विचारले। त्याची समजूत काढली तो शांत झाला। पण काही वेळाने तो एकाएकी खूप जोराने रडू लागला। त्यांना वाटले की भावेशच्या पायाला मुंगी चावली असणार म्हणून त्या पायांच्या बोटात बघत होत्या। त्यावेळेस वीज पण गेलेली होती, त्यामुळे काहीच दिसत नव्हते। मी लहान मुलाला खाली ठेवले आणि दिवा घेऊन गेली। तेवढ्यात भावेश जोरात ओरडला की रक्षा आण। मी भगवंताच्या प्रतिमेजवळ जाऊ शकत नव्हती कारण मी बाळंतीण झाली होती व 15 दिवस होऊनही मी शरीराने अशक्त होती व रक्तस्राव होत होता। तेव्हा माझ्या जाऊने सौ. आशा बळीरामजी तुळसकर रक्षा आणली आणि भावेशच्या पायाला फुका मारून रक्षा लावत होती। पण नेमके काय झाले एवढे रडायला काही समजत नव्हते। दिव्याच्या प्रकाशाने मी जमिनीवर कुठे मुंग्या दिसतात काय म्हणून बारकाईने शोधू लागली। परंतु जमिनीवर पाहताच धक्का बसला। एक भुरकट रंगाचा विंचू भावेशच्या पायाजवळ काटावर करून फिरत होता। मी जोरात ओरडली बापरे आत्या विंचू। विंचूने भावेशच्या टाचेला मागून दंश केला होता। काहीच सुचत नव्हते। मी त्याच्या पायावर फुका मारू लागली। माझ्या सासूबाईने जुड्याची रिबीन सोडली व त्याच्या पायाला घट्ट बांधून दिली। त्यावेळी माझे पती श्री भगवानजी तुळसकर घरी नव्हते। दूध काढून दूध मोजण्यासाठी दूध डेअरीमध्ये गेले होते। माझ्या सासूबाई सौ. तुळसाबाई तुळसकर धावतच डेअरीमध्ये गेल्या आणि लगेच माझ्या पतीला सर्व हकीकत सांगितली। माझे पती आणि सासूबाई लगेच घरी आले। त्यांनी दोघांनीही भावेशला उचलले। त्याआधी माझ्या पतीने भगवंताच्या नावाने फुका मारून तीर्थ केला आणि त्याला पाजला आणि आता काही होणार नाही असे म्हणाले। मी विंचू दिसल्यापासून सारखी रडत होती। मला माझ्या पतीने धीर दिला आणि बोलले की काही होत नाही घाबरू नकोस। बाबाची कृपा आपल्यावर आहे। सासूबाई व माझे पती भावेशला घेऊन डॉक्टर विजयजी ठवकर यांच्या दवाखान्यात घेऊन गेले। सरळ ते डॉक्टरच्या कॅबिनमध्ये त्याला घेऊन गेले आणि त्यांना सर्व हकीकत सांगितली।
डॉक्टर विजय ठवकर हे माझ्या सासूबाईला ओळखत होते. त्यांनीच भावेशच्या वेळी माझी डिलेव्हरी केली होती. डिलेव्हरीच्या वेळेस माझी बीपी खूप जास्त वाढली होती. त्यावेळेस ते सिरिंजमध्ये इंजेक्शन भरून खूप विचार करत होते की इंजेक्शन देऊ की नको. वारंवार मला म्हणत होते की सुलभा एक काम कर, सरकारी दवाखान्यामध्ये चालली जा, मला भीती वाटत आहे. मी खूप दुःखात होते तरी त्यांना म्हटलं की काकाजी तुम्ही घाबरू नका, मी मानवधर्माची सेविका आहे. बाबांची कृपा माझ्यावर आहे. तुम्ही तुमचे काम करा, मला काहीही होणार नाही. माझी हिंमत बघून ते अवाक झाले. तोच क्षण त्यांना आठवला आणि डॉक्टर माझ्या कुटुंबियांना म्हणू लागले की तुम्ही तुमचा उपचार केला का? माझे पती म्हणाले, हो आम्ही आमचा उपचार केला. मुलगा लहान आहे म्हणून मी त्याला दवाखान्यात आणले. त्यावर डॉक्टर बोलले की ठीक आहे, मी इंजेक्शन देतो. जर मुलगा रात्री 11 वाजतापर्यंत शांत झोपला नाही तर त्याला परत माझ्याकडे घेऊन या आणि ज्या ठिकाणी विंचू चावला त्याच ठिकाणी इंजेक्शन द्यावे लागेल. डॉक्टरांनी इंजेक्शन दिले. मी पण त्यांच्या मागेच दवाखान्यात गेली होती. मग आम्ही सगळे घरी परत आलो. घरी आल्यावर पुन्हा त्याला एक तीर्थ करून पाजले. मी त्याच्या अंगावर विष चढला नाही पाहिजे म्हणून फुका मारतच होती. काही वेळाने तो शांत झोपला. पण ज्या पायाला विंचू चावला होता त्या पायाची बोट खूप वेळपर्यंत हालतच होती. मग सगळे रात्री झोपले, पण तरीही नीटशी झोप लागत नव्हती. सारखे उठून उठून सगळेच त्याच्या हालचालीकडे बघत होते, पण हा शांतच झोपला होता. सकाळी जेव्हा भावेश झोपून उठला तर त्याला मी विचारले, तुला रात्री काय झाले होते? तर तो म्हणाला की मला किडा चावला होता. परत विचारले, आता तुझा पाय दुखतो काय? तर तो नाही म्हणत पाय आपटून सांगत होता. त्यानंतर तो छान खेळायला लागला. तर बघा, एवढी शक्ती आपल्या भगवंताच्या कृपेमध्ये आहे. लहान मुलांना सुद्धा त्यांची कृपा संपादन होते. जुने लोक म्हणतात की विंचूचे विष ज्यावेळी तो चावतो दुसऱ्या दिवशी त्याच वेळेस उतरते. पण माझ्या मुलाचे विष हे त्याच क्षणी जागीच थांबले व भगवंताने ते पुढे सरकूच दिले नाही व 2 तासात त्याला आराम मिळाला. तेव्हापासून त्याच्यावर असे मोठे संकट कधीच आले नाहीत. आज तो 14 वर्षांचा आहे. लहानपणी तो खेळ खेळायचा, तेही हवन. 2 पाट्या दाराला टेकून ठेवायचा. कधी पाला, पाचोळा, तर कधी पिंगर, बिस्किटे यांचा चुरा करून वाटीमध्ये ठेवायचा. एका वाटीमध्ये बाबा हनुमानजी स्वाहा म्हणत कशाची पण आहुती सोडायचा. मधामधात जयघोष, प्रणाम आपल्या बोबड्या बोलात करायचा व हवन संपले म्हणून वाटीतील चुरा, पिंगर, बिस्किटे प्रसाद म्हणून खायचा. हाच त्याचा खेळ होता. त्याला परमेश्वराची ओढ होती. अर्थातच माझ्यामुळे हे संस्कार त्याला मिळाले. मी त्याला लहानपणी कुठल्याही हवनकार्यात घेऊन जायची. त्यामुळेच त्याची श्रद्धा दृढ झाली व विंचू चावता क्षणीच तो रक्षाण म्हणून ओरडला. आजही त्याच्यावर परमेश्वराची कृपा आहे. लहानपणापासून आतापर्यंत तो प्रत्येक परीक्षेत अव्वलच येत आला आहे. आता तो 9व्या वर्गात आहे व 10वी मध्ये मेरिट येण्याची त्याची इच्छा आहे. तसेच पुढे त्याची वैज्ञानिक होण्याची इच्छा आहे. त्याची इच्छा पूर्ण व्हावी असे मी भगवंताला योग मागते व एवढेच लिहून माझ्या शब्दांना विराम देते. लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो. नमस्कार. नाव सौ. सुलभा भगवानजी तुळसकर. पत्ता मू. शुक्रवारी वार्ड पो. ता. पवनी जी. भंडारा. मार्गदर्शक श्री डॉक्टर नरेशजी सहारकर, उमरेड. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर, नागपूर. सर्वांना माझा नमस्कार.